अगदी जर आपण बघितलं तर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या मैदानावर काही वेळातच अजित पवार यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर हजारो कार्यकर्ते अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते जे अजित पवारांना आपलं कुटुंब मानतात ते सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यभरातून कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचतायत आणि काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव याच मैदानावर अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। आणि आता जर आपण बघितलं तर या पूर्ण मैदानावर जवळपास अर्ध मैदान आत्ता भरलेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। आणि जर आपण पुढे बघितलं तर अजित पवारांचं भव्य असा मोठा फोटो आणि या फोटोला हार घालण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर इथंच अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। आणि खाली जर आपण बघितलं तर सगळे नेते जे अजित पवारांसोबत गेले अनेक वर्ष काम करतायत, ज्यांचा अजित पवारांवर विश्वास आहे, प्रेम होतं, ते सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये तटकरे असतील, त्याचबरोबर दत्तामामा भरणे असतील, सिद्दीकी असतील, इतर नायक असतील, हे सगळे आमदार, खासदार, मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आपण बघतोय अजित पवारांचं जे कुटुंब आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचे मोठे बंधू देखील या ठिकाणी आहे आणि त्यांचा धाकटा मुलगा जय पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे। सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय अजित पवारांचा भव्य असा फोटो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि याच इथंच जे फुलांनी सजवून या ठिकाणी जे कठडं तयार केलेलं आहे त्याचवर अजित पवारांचं पार्थिव देखील या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी अंतिम दर्शनाला सुरुवात होईल। हे जे लोक या ठिकाणी आलेले आहेत, अर्थात सकाळपासून अशीच गर्दी आहे। जेव्हापासून कार्यकर्त्यांना, लोकांना अजित पवारांचं अशा पद्धतीने अकाली निधन झालेलं आहे, अपघात त्या ठिकाणी झालेला आहे विमानाचा, तेव्हापासून जिथं अपघात घडला त्या ठिकाणी देखील आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे तिथं देखील जिथं अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं, तोबा गर्दी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली होती। कारण त्यांना विश्वास होत नव्हता की त्यांचा नेता त्यांच्यातून निघून गेलेला आहे। बारामतीकरांवर अजित पवारांनी खास करून प्रेम केलेलं होतं आणि आज त्यासाठीच संपूर्ण बारामती असेल, पुन्हा जिल्हा असेल, कडकडीत बंद देखील या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि अर्थातच सगळ्यांनी केलेलं दिसतंय। आणि आज जर आपण बघितलं तर मुली असतील, महिला असतील, हे सगळेजण या ठिकाणी अजितदादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि काही कार्यकर्ते अजून सुद्धा म्हणजे विश्वास होत नाहीये, कारण दादांचा पार्थिव अजून सुद्धा त्यांनी बघितलेला नाही। म्हणजे कुठून म्हणजे खूप खूप प्रेम आहे, म्हणजे अचानक धक्का बसलाय। खूप मोठा धक्का आमच्यासाठी बसलेला आहे, कारण की आज बारामतीसाठी काळा कुट्ट दिवस, हा दिवस आम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला आमच्यासाठी येईल म्हणून। आणि आज आम्हाला विश्वासच बसत नाही की अजितदादा आज आमच्यात नाही आहेत। हा खूप मोठा झटका, ही बातमी आमच्यासाठी इतकी वेदनादायक आहे ना, हे दुःख आम्ही कसं यातून सावरू, याचा एवढा त्रास होतोय। कारण की अजितदादांसारखा व्यक्तिमत्व, लोकनेता हा आम्हाला परत कधीच मिळणार नाही, याचं दुःख आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे। अर्थात जर आपण कार्यकर्त्यांचं बघितलं तर असंच आहे। एवढंच काय तर मुख्यमंत्र्यांनी देखील अशाच पद्धतीने काहीशे भावना व्यक्त केलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री, ते देखील या ठिकाणी आले आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी दादांचं पार्थिव बघितलं तर त्यांना देखील खूप वेदना झाल्या। कारण ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे त्यानुसार बऱ्यापैकी दादांचं जे पार्थिव आहे, जे पूर्ण बॉडी आहे, ते बऱ्यापैकी बर्न झालेली आहे आणि त्यामुळं खूप वेळ ही बॉडी या ठिकाणी ठेवली जाणार नाही। रात्री 10 पर्यंत लोकांसाठी इथं दर्शन म्हणजे अंत्यविधी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवली जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सकाळी जवळपास 7-7:30 वाजता इथं आणली जाईल। आणि याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जिथं आज हजारोच्या संख्येने हे लोक जनसमुदाय जमलेला आहे अजितदादांच्या प्रेमापोटी, त्याच ठिकाणी इथं अंत्यविधी देखील होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर पलीकडं JCB ट्रक हे सगळं आलेलं आहे आणि तिथं देखील काम सुरू झालेलं आहे। याच मैदानावर उद्या सकाळी जवळपास